आज सायंकाळच्या मेनूमध्ये विशेष काही बनवायचं नव्हतं. साधी खिचडीच बनवायची होती आणि खिचडी म्हणजे साधी नाही, तर माझ्याकडे खिचडीचे खूप सारे प्रकार असतात. कधी-कधी मिक्स डाळीची खिचडी असते, कधी मुगाची खिचडी असते, कधीतरी हरभऱ्याच्या डाळीची खिचडी असते, कधी असते ती सोयाबीनची खिचडी आणि कधी-कधी असते ती बोंबील टाकून खिचडी. तर मी आज तुम्हाला जी बोंबील टाकून खिचडी करते ना, तर त्याची रेसिपी शेअर करते. बोंबील टाकून रेसिपी करते म्हणजे काय, की कांदा, बटाटा, टोमॅटो, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि आपलं लसूण, हे सगळं सामान जे आपण खिचडीला नॉर्मली चिरतो तसं सगळं चिरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत जे आहे तुम्हाला फक्त जे आहे ते 5-6 बोंबीलच्या काड्या घ्यायच्या. ते बोंबील छान कापून टाकायचे आणि त्याच्यानंतर ते बोंबील वॉश करून घ्यायचे, ते धुवून चांगले स्वच्छ करून घ्यायचे आणि ते ताटात ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, ऑलरेडी आपण जे जसं काही फोडणी करतो आपण, म्हणजे तेल टाकतो, तेलामध्ये जिरं मोहरी टाकतो, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे जे सगळं टाकतो, तसंच तुम्हाला त्याच्यासोबतच बोंबील पण टाकायचे आहेत आणि ते चांगले चाळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही जी बोंबील भात आहे ना, तो खरंच खूप टेस्टी लागतो. म्हणजे माझ्या आधीला आर्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या खिचडी आहेत ना, त्या खूप जास्त आवडत असतात. तर माझ्याकडे खूप प्रकारच्या खिचडी होतात. इव्हन अंडा खिचडी पण होते, की खिचडी टाकायची आणि खिचडीला उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आणि तांदूळ टाकल्यानंतर लगेचच अंडं फोडायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि ते चाळून द्यायचं. तर ही अंडं टाकलेली खिचडी पण खूप छान आणि खूप टेस्टी होते. तर मी ज्या प्रकारच्या खिचडी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि आम्ही खानदेशी म्हटल्यामुळे ना, खानदेशी लोकांना खिचडी खूप जास्त आवडते. म्हणजे खिचडी म्हणजे आमच्यासाठी कधीही एनी टाईम भूक लागली की काय करायचं, तर आमच्याकडे पटकन असतं की पटकन थोडीशी खिचडी टाकून देऊया का, बस असा आमचा मेनू असतो. तर आता मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेलीच होती ऑलरेडी, मी काय काय केलं आहे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आता फोडणी वगैरे झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वरून छान 2-3 चमचे तूप घालणार आहे. तेल ऑलरेडी टाकलेलंच आहे मी, पण तेलावरून जर थोडंसं खिचडीमध्ये अजून टेस्टी बनवायची असेल तर 2-3 चमचे छान तूप घालायचं, मस्तपैकी चाळायचं आणि कुकर बंद करून द्यायचा. त्याच्यानंतर मी आज स्पेशली एक चटणी पण बनवलेली आहे लाल मिरचींची. त्याची जी रेसिपी आहे ती मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे दुसऱ्या, त्याच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि नणंदबाईंनी ना पापडं आणलेली होती माझ्यासाठी, नवीन बनलेली मस्त नागलीची पापडं होती, ती पापडंही भाजून घेतलेली आणि खिचडी आणि त्याच्यासोबत ही जी लाल मिरची ना, सुक्या लाल मिरचीची चटणी इतकी ऑसम आणि इतकी टेस्टी लागते ना. तर ह्या लाल मिरचीची जी चटणी आहे ना, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे, तो व्हिडिओही नक्की बघा. आणि इकडे माझं ताट तयार झालेलं आहे, खिचडी, नागलीचा पापड आणि मस्तपैकी लाल मिरचीची चटणी, सुक्या लाल मिरच्यांची चटणी. तर बस या जेवायला आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.